पावसाळ्यात खा या औषधी रानभाज्या। पाऊस सुरू झाला की रानात माळावर रानभाज्या व्हायला सुरुवात होते। या रानभाज्या विविध पौष्टिक तत्वांनी युक्त असतात, कारण कोणत्याही कीटकनाशकांशिवाय खताशिवाय उगवतात। म्हणूनच या भाज्या खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत। नंबर 1, काटलं। काटलं, कंटोळ, रानकारली या नावाने ओळखली जाणारी ही फळभाजी डोंगराळ झाडीच्या ठिकाणी आढळते। कारल्यासारखी दिसणारी पण कारल्या इतकी कडू नसणारी ही भाजी कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम घाट आणि पश्चिम महाराष्ट्रात आढळते। काटलं ही भाजी डोकेदुखीवर उत्तम औषध आहे। मधुमेही रुग्णांनी या भाजीचे नेहमी सेवन केले तर रक्तातील साखर कमी होते। नंबर 2, करडू। करडू ही भाजी खेडेगावात माळरानावर सहज उपलब्ध होते। हिरव्या माठाप्रमाणे दिसणारी ही भाजी चवीलाही तशीच लागते। ही खूपच आरोग्यवर्धक व शक्तिवर्धक असते। ही भाजी लघवीच्या विकारांवरही उपयोगी आहे। नंबर 3, रानआळू। आळू ही भाजी सगळ्यांच्या परिचयाची आणि लाडकी भाजी आहे। तिच्यापासून बनलेली वडी, आळूचं फतफत कोणाला आवडत नाही। पावसाळ्याच्या दिवसात पहिल्या पावसापासूनच ही जमिनीतून डोकेवर करते। ही भाजी उत्साह शक्तिवर्धक भाजी पावसाळ्यात श्रावणात जास्त खाल्ली जाते। नंबर 4, कुलूची भाजी। पाऊस पडल्यानंतर सर्वत्र कुलूची भाजी दिसू लागते। पावसाळा सुरू झाला की काही दिवसातच फार जोमाने ही भाजी वाढते। कुलूची भाजी कांद्याच्या पातीप्रमाणे दिसते, म्हणजेच एक प्रकारच्या गवतासारखीच दिसते। ही फक्त पावसाळ्यातच मिळते व इतर भाज्यांप्रमाणे खूप चविष्ट लागते। ही भाजी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या अन्नपदार्थात वापरली जाते। नंबर 5, नळीची भाजी। नळीची भाजी ही वनस्पती महाराष्ट्रात सर्वत्र आढळते। पाणथळी ठिकाणी जसे की तळे, तलाव, ओलसर जमिनीवर किंवा दलदलीच्या ठिकाणी ही भाजी आढळते। ही वेलवर्गीय बहुगुणी वनस्पती आहे। हिचा नागिनीच्या आजारावर औषध म्हणून उपयोग केला जातो। तसेच अशक्तपणा, कावीळ, डोळ्यांचे आजार, श्वसननलिका दाह व यकृत विकारात या वनस्पतीचा वापर करतात। नंबर 6, काटेमाठ। काटेमाठ ही भाजी पावसाळ्यात ओसाड जमिनीवर किंवा रस्त्याच्या कडेला वाढते। बाळंतिणीच्या जेवणात या भाजीचा समावेश केल्यास अंगावरील दूध वाढण्यास मदत होते, तसेच गर्भपात होण्याची टळते आणि गर्भाचे नीट पोषण होते। पित्त, मूळव्याध, रक्तविकार यावर गुणकारी असून पचण्यास हलकी असल्याने पचनक्रिया सुधारते। नंबर 7, टाकळ्याची भाजी। पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर आढळणारी भाजी म्हणजे टाकळ्याची भाजी। काही भागांमध्ये हिला तरोटा म्हणून ओळखले जाते। ही उष्ण गुणधर्माची, उग्रवासाची व तुरट चवीची भाजी खूप गुणकारी आहे। तिच्या सेवनाने वात व कफाचा नाश होतो, तसेच आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी सुद्धा कमी होण्यास मदत होते। तसेच ॲलर्जी सदृश्य आजार, पित्त, हृदयविकार, खोकला या विकारांमध्ये आराम मिळतो। नंबर 8, आंबाडीची भाजी। आंबट चवीची आणि अनेक पोषक तत्वांनी युक्त असलेली चविष्ट भाजी म्हणजे आंबाडीची भाजी। या भाजीमध्ये आयर्न, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B6 यासारखे अनेक गुणधर्म असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतात। नंबर 9, अळंबी। अळंबी या भाजीची चव खूपच उत्कृष्ट असते। नैसर्गिकरित्या डोंगरामध्ये उगवून आलेल्या मशरूमला अळंबी किंवा रोवणा अळंबी असे म्हणतात। हिच्या चवीपुढे चिकन, मटण देखील फिके पडते। नंबर 10, आंबेमोहोर। आळशीचा मोहोर म्हणजेच आंबेमोहोर ही वेल सदृश्य भाजी कोकण भागात डोंगराळ प्रदेशात घनदाट जंगलामध्ये आढळते। श्रावण मासात येणारी ही भाजी अत्यंत दुर्मिळ व खूपच लोकप्रिय आहे। माशांच्या अंड्यासारखी दिसणारी ही भाजी चवीला खूप छान असते, तसेच तिच्यात काही औषधी गुणधर्म देखील आहेत। नंबर 11, दिंडा। दिंडा ही भाजी खास प्रसिद्ध आहे। हिची चव शेवग्याच्या शेंगासारखी लागते। फक्त पावसाळ्यातच मिळणारी ही भाजी गावाकडील लोक खूप आवडीने खातात। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।